ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करो हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला अशा काही वस्तू आहे ज्या आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आणायच्या आहे आणि त्या वस्तू अतिशय शुभ आहे, त्या आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. आता त्या तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही आणायच्या नाही आणि जर नसतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये ह्या सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या असतात. बघा, कृष्ण जन्माष्टमी ही खूप लवकर आलेली आहे. 4 सप्टेंबर रोजी शुक्रवारच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे. तर ह्या कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आपल्याला ह्या वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहे. ज्या ज्या वस्तू आहेत त्या अतिशय जास्त महाग नाही, खूप म्हणजे खूप स्वस्त आहे, ज्या आपल्याला आपल्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी असायला पाहिजे. कारण की ह्या दिवशी ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला सांगते. बघा, त्याच्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे आपल्या जो देवघर असतं त्या ठिकाणी मी तुम्हाला देव सांगते. त्याच्यामध्ये आपली कुलदेवी म्हणजे आपल्या कुलदेवीचा फोटो पाहिजे किंवा मूर्ती पाहिजे, अन्नपूर्णा मातेची मूर्ती पाहिजे, भगवान शंकरांची पिंड पाहिजे, बाळकृष्णांची मूर्ती पाहिजे आणि जे आपले गुरु असतात त्यांची मूर्ती पाहिजे आणि गणपती बाप्पा जे विघ्नहर्ता असतात ह्या ज्या मूर्त्या असतात त्या आवर्जून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. कारण की बघा, गणपती बाप्पा जे असतात ते संकट निवारणे असतात. कुलदेवी जी असते ती आपल्या घराचं रक्षण करत असते. आपले गुरु जे असतात आपल्या गुरुंचं बल वाढवण्यासाठी असतं आणि बाळकृष्णाची मूर्ती जी असते ती संतान प्राप्तीसाठी असते. आणि जे मी आता तुम्हाला सांगते की त्याच्यातल्या राधाकृष्णाची जर मूर्ती तुमच्या घरामध्ये नसेल तर ती सुद्धा आपल्याला आणायची आहे किंवा फोटो आणायचे आहे. याच्याने नवरा बायकोतले प्रेम घट्ट होतं आणि त्यांचं जीवन हे सुखमय होत असतं. म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला जन्माष्टमीच्या अगोदर आपल्या घरामध्ये आणायच्या असतात. आता तुम्हाला सांगते, नवरा बायकोंमधलं प्रेम वाढवण्यासाठी, नजर दोष असेल, भांडण कलह दूर होण्यासाठी आपल्याला काय काय करावं ते तुम्हाला सांगते. बघा, बाळकृष्णाची मूर्ती का हवी तर बघा, बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बाळकृष्ण भगवानांची मूर्ती ठेवली जात असते आणि त्याची आराधना केली जात असते. ज्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते त्या घरात संतान प्राप्तीचे अडथळे जे असतात ते होत नाही. ज्यांना संतान प्राप्तीचे अडथळे निर्माण होत असतील, ज्यांना संतान होत नसेल, संतान होण्यामध्ये खूप प्रमाणात प्रॉब्लेम होत असतील तर त्यांनी ह्या जन्माष्टमीच्या अगोदर आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नक्कीच आणायची आहे. बाळकृष्णाची मूर्ती आणताना पण त्याचं व्यवस्थित बघायचं आहे आणि ते जर तुम्हाला कळत नसेल ती मूर्ती आणल्यानंतर केंद्रामध्ये न्यायची आहे. कारण की केंद्रामध्ये ती संपूर्ण बघितली जाते आणि मग आपण आपल्या देवघरामध्ये ती स्थापित करायची. बघा, बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याचे अवयव व्यवस्थित पाहिजे. म्हणजे त्याचे डोळे, नाक किंवा जे खालचं लिंग वगैरे आहे बाळकृष्णांचं ते बघायचं आहे आणि मग आपल्याला ते आपल्या घरामध्ये स्थापित करायचे असते. जर तुमच्या घरामध्ये नसेल तर नक्कीच बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे. दुसरं म्हणजे, कारण की ज्यांना संतान प्राप्ती होत नाही तर एकादशीच्या दिवशी या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांना ते तीर्थ पिल्याने त्यांच्या घरामध्ये गोकुळ सारखं म्हणजे बाळकृष्ण येतो आणि त्या घरामध्ये सुख नांदत असतं. आता दुसरं म्हणजे पाळणा. बघा, प्रत्येक ठिकाणी पाळणा हा कोणाला चांगला शुभ असतो किंवा कोणाला नसतो. तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या मनामध्ये बघा, पाळणा आपल्या घरामध्ये असायला पाहिजे. बाळकृष्ण जन्म म्हणजे कृष्ण जन्माष्टमी ज्यावेळेस साजरी होते त्यावेळेस 12 वाजून 45 मिनिटांनी आपल्याला कृष्ण भगवानाचा जन्मदिवस साजरा करायचा असतो रात्रीच्या टायमाला. मग आपल्या घरामध्ये पाळणा असायला पाहिजे. कारण की आपण उपवास करतो, भगवानाची आराधना करत असतो बाळकृष्णाची, तर आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजे. कारण की बाळकृष्ण जे पाळणा आहे ते 10 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता. असं नाही की ह्या वर्षी वापरला आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला वापरता येणार नाही. तर तुम्हाला बाळकृष्णासाठी एक सुंदर असा पाळणा बाजारामध्ये भरपूर भेटतात, लाकडी भेटतात, पितळाचे भेटतात. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पाळणा नक्कीच आणायचा आहे. आपल्या घरामध्ये ह्या दिवशी बाळकृष्ण जन्मोत्सव साजरे करण्यासाठी आपल्या घरामध्ये पाळणा सुद्धा पाहिजे. आता तुम्ही म्हणणार, आमची सासू कधी करत नव्हती, म्हणजे सासू करत नव्हती की बाळकृष्ण असं म्हणजे बाळकृष्णांना असं नैवेद्य वगैरे दाखवणं किंवा त्यांची पूजा अर्चना करणं, फक्त उपवास केले जात होते. पण तसं नाही. बाळकृष्णांचं जर आपण आपल्या घरामध्ये त्यांची पूजा केली, अर्चना केली, त्यांचा जन्मदिवस साजरा केला, उपवास तसा पद्धतीने सोडला तर आपल्या घरामध्ये संतान सुख निर्माण म्हणजे संतान सुख नेहमी राहतं. ते वंशवृद्धी होते. घरात गोकुळासारखं, गोकुळ म्हणजे घर हे गोकुळासारखं नातं, त्या घरामध्ये कधीच अडचण येत नाही संतान प्राप्तीसाठी. म्हणून ह्या जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती, राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती नाही आणि नंतर
जे पाळणा आहे तो आणायचा आहे. आता तुम्ही म्हणाल हे आमच्या घरात होतच नाही, म्हणजे पाळणा आमच्या घरात बांधला जातच नाही, शुभ नसतो, तर तुम्ही काय करायचं, तुमच्या मनात इच्छा आहे ना बाळकृष्णाचं आपल्या घरामध्ये पाळणा हवा, तर काय करायचं, असं शुभ्र कापड घ्यायचं जे चांगलं असतं, किंवा पांढरं शुभ्र घेऊ शकता, किंवा एखादं चांगलं असं बांधणीचं वगैरे कापड येतं ते कापड घ्यायचं आणि आपल्या देवघर असतं त्याला असं बांधायचं झोक्यासारखं, आणि त्याच्यात बाळकृष्णाने ठेवून त्यांना तुम्ही झोके देऊ शकता ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस. तुम्ही हे करून बघा, आपल्या मनाला समाधान मिळतं, आपल्या घरात सुख शांती नांदते. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस बाळकृष्णांचा जन्मदिवस होतो 12:45 त्यावेळेस उपवास सोडला जात असतो. म्हणजे कृष्णाचा जन्मदिवस आपण आपल्या घरामध्ये साजरा करतो, तर त्या घरामध्ये कसं बरं बाळाची कमतरता राहणार, त्या घरामध्ये वंशवृद्धीच होत असते. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये करायला पाहिजे. आता दुसरं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, परत न बासुरी असते, ती बासुरी सुद्धा आपल्या घरात आणायची आहे. बघा बासुरी सुद्धा अतिशय शुभ आहे, कृष्णांची आहे, आणि भगवान कृष्णांची बाळकृष्ण आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या वस्तू असतील. आणि जर बासुरी नसेल तर ती सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून बासुरी आणायची आहे. 10-20 रुपयाला भेटते आणि ती देवघरामध्ये ठेवायची, रोज त्याची पूजा करायची आहे. आता दुसरं म्हणजे मोरपंख. आता आपल्या घरामध्ये जे मोरपंख आहे ते नेहमी आपल्या घरामध्ये वास्तूप्रमाणे मोरपंख ठेवल्याने आलेल्या गेलेल्याची दृष्ट सुद्धा आपल्या घराला लागत नाही. त्यामुळे मोरपंख सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जन्माष्टमीच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये मोरपंख तुम्ही आता आपल्या देवघरामध्ये किती ठेवायला सांगते, आपल्या देवघरामध्ये जर आपण मोरपंख ठेवले तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या जाण्याची दृष्ट लागत नाही आणि कृष्ण भगवानांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो. म्हणजे गोकुळ सारखं घर नांदत असतं, म्हणून देवघरामध्ये मोरपंख ठेवले जात असतात. तर मोरपंख विषम संख्येमध्ये आपल्याला ठेवायचे असतात. विषम संख्या म्हणजे 7, 11 किंवा 9. 7, 9 किंवा 11 असे तुम्ही मोरपंख तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. एवढा मोठा गुच्छा मिळतो बघा. मोरपंख आता जरा महाग मिळेल, ज्या वेळेस जन्माष्टमी वगैरे नसते त्यावेळेस तुम्ही घ्यायचा, पण आता आवर्जून तुम्हाला 2 काशेना तरी सुद्धा आपल्या घरामध्ये मोरपंख घ्यायचे आहे या दिवशी. आता दुसरं म्हणजे मोरपंख आपल्याला जो मोरपंखातला आतला भाग आहे तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने मोरपंख असतं, हे सगळ्यांना माहित आहे, पण हे ज्या आतला भाग आहे या आतल्या भागामध्ये, या आतल्या भागाकडे जर कोणी व्यक्ती बघतो तर त्या क्षणी त्याची जी वाईट दृष्ट असते किंवा नजर असते त्या क्षणी मरते, म्हणजे आपल्या घराला लागत नाही. म्हणून मोरपंख असणं आपल्या वास्तूमध्ये खूप महत्वाचं आहे. बघा मोरपंख हे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये वास्तूप्रमाणे सांगते की वास्तूनुसार आपल्या घरामध्ये पूर्व आणि उत्तर दिशेला नेहमी अशा पद्धतीने आपल्याला मोरपंख आपल्या बेडच्या वरच्या साईडला किंवा आपल्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीला अशा पद्धतीने आपल्याला जे मोरपंख असतात ते लावायचे असतात. असे तिरकस करून असेच लावायचे असतात. एक पूर्वची भिंत आणि एक उत्तरेची भिंत, या ठिकाणी अशा पद्धतीने मोरपीस लावायचे. ज्या बाळाला सारखं दृष्ट लागत असते तर त्या आईने काय करायचं आहे, या मोरपीस घ्यायचं आणि मोरपीसवरून आपल्या मुलाच्या अंगावरून 7 वेळेस 11 वेळेस अशी दृष्ट काढायची असते. याच्याने दृष्ट सुद्धा निघत असते. किंवा जर तुमच्या घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील तर तुम्ही काय करायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही झोपत असतात त्या ठिकाणी तुमचा बेड असतो, त्याच्या वरच्या साईडला अशाच पद्धतीने तुमच्या वरच्या बेडच्या साईडला अशाच पद्धतीने तुम्हाला असं तिरकस तुम्हाला 2 मोरपंख लावायचे असतात. अशाने जे पती पत्नीमध्ये भांडण होते, कलह होतो, त्या घरातला कलह थांबतो, त्यांच्यात प्रेम एकोपा निर्माण होत असतो. आता मोरपंख बद्दल अजून सांगते. जर आपल्या घरामध्ये एकोपा तुम्हाला हवा असेल, भरपूर प्रमाणात एकोपा हवा, आपल्या घरातले लोक एकत्रित यावे, मन जोडावे, प्रेम निर्माण हवं त्यांच्यामध्ये, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो मेन हॉल आहे त्या मेन हॉलमध्ये एखाद्या असं मी ज्या ठिकाणी मागच्या साईडला ठेवलेला आहे त्या ठिकाणी असा गुलदस्ता ठेवायचा. त्या गुलदस्त्यामध्ये तुम्हाला असे मोरपंख भरपूर प्रमाणात ठेवायचे आहे. याच्याने आपल्या घरातल्या लोकांमध्ये एकोपा निर्माण होतो, प्रेम निर्माण होतो, दुरावा होत नसतो. म्हणून या मोरपंखाला तेवढं महत्व आहे. बघा आपल्या घरामध्ये तुम्हाला वाटत असेल की यांच्या नवरा बायकोमध्ये भरपूर प्रमाणात प्रेम निर्माण हवं, त्यांच्यामध्ये नेहमी प्रेम राहावं, तर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये राधाकृष्णाचे जे प्रेम असते ती पूर्व दिशेच्या भिंतीला लावायची आहे. किंवा ज्या ठिकाणी नवरा बायको झोपतात त्यांच्या वरच्या साईडला, म्हणजे बेडच्या वरच्या साईडला पश्चिम दिशेच्या भिंतीला लावायचं, ती पूर्वकडे येते. अशा पद्धतीने तुम्हाला एक फ्रेम सुद्धा लावायची असते. याच्याने आपल्या घरामध्ये वास्तुदोष सुद्धा कमी होतो आणि नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही.
देवघरात ठेवल्याने सुद्धा नकारात्मक शक्ती आपल्या देवांपर्यंत सुद्धा येत नाही आणि आपल्या घरामध्ये निर्माण होत नसते. म्हणून घरामध्ये मोरपंख ठेवणं खूप महत्वाचं सांगितलेलं आहे. अजून तुम्हाला सांगते की बघा, त्याचबरोबर गाई वास्तूचं मूर्ती, गाई वास्तू असते त्याची मूर्ती असते बघा, पितळाची असते, मातीची असते, पण शक्यतो पितळाचीच घ्यायची. पितळाची घेताना काय करायचं, तिला ज्या दिवशी आता बाळकृष्ण आहे तर त्या निमित्ताने, कारण की कृष्ण भगवानांना गायी खूप प्रिय होत्या, गायी खूप प्रिय होत्या आणि ते नेहमी गायींमध्येच राहिलेले आहेत. त्यामुळे गाय वासरू आपल्या घरामध्ये पाहिजे. गाय वासरूची म्हणजे गायीची पूजा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप प्रमाणात केली जात असते. खूप महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला. त्यामुळे गायीला आई सुद्धा म्हणतात. तर तिची पूजा आपण बाहेर करू शकत नाही, तर आपण आपल्या देवघरामध्ये ती मूर्ती आणून त्याची स्थापना करून आपल्याला त्याची पूजा करायची असते. तेवढं पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून आपल्या घरामध्ये ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या नक्कीच आणा. जर ह्या जास्त महाग नाही, कायमस्वरूपी तुमच्या घरात राहतील, पिढ्यानुपिढ्या चालतील अशा ह्या वस्तू आहे, त्या खराब होत नाही, नेहमी आपल्याला कामात येत असतात. अशी जन्माष्टमी आली, गोकुळाष्टमी आली किंवा गाय वासरूची पूजा असते त्यावेळेस सुद्धा तर ह्या वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. ज्या पद्धतीने आपण आपला बर्थडे असतो वगैरे, बर्थडे किंवा एखादा कार्यक्रम असतो, आपण कसे नवे कपडे घेतो, तर ते जन्माष्टमीच्या अगोदर आपल्याला बाळकृष्णांना सुंदर असे कपडे आणायचे आहेत, त्यांना मुकुट आणायचा आहे, त्यांना बासरी आणायचे आहे, सुंदर असं आसन आणायचं आहे आणि जन्माष्टमी साजरी करायची आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही पंजेरी किंवा जे आपले पोहे असतात त्यांना भिजवून घ्यायचे आणि ते पोह्यांमध्ये थोडीशी दही टाकायची, साखर टाकायची, हे जे फळं असतात ते छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आणि ते भगवान कृष्णानं तुम्ही अर्पण करू शकतात. 56 भोग तुम्ही अर्पण करू शकतात किंवा तुम्ही मुरमुरे सुद्धा अर्पण करू शकता. दूध माखन असतं ते भगवान कृष्णांना अर्पण करायचं आहे. या दिवशी जेवढं जमेल तेवढं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचे आहे. जे कृष्ण भगवानांना अत्यंत प्रिय आहे ते भोग लावल्यानंतर ते आपणच खात असतो. फक्त देव हा भक्तीचा भुकेला आहे. देवाजवळ आपण जेवढे श्रद्धेने भक्तिभावाने केलं तेवढे ते अर्पण करत असतात आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याला कमतरता राहत नाही, सुख शांती आपल्या घरामध्ये नांदत असते. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या वस्तू आणायच्या आहे. जर तुमच्या घरात असतील तर नका आणू, आणि नसतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये एक तरी वस्तू ह्या दिवशी आवर्जून आणायची आहे. माझं चॅनल तुम्हाला कसं वाटलं याबद्दल नक्कीच सांगा. झालेली जी सेवा आहे मी स्वामींचं निरोप करते. श्री स्वामी समर्थ.